मारेगाव तालुक्यातील एमआयडीसी विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार लघु उद्योजक यांच्यासाठी संधी निर्माण होईल, रोजगार उपलब्ध होईल या अपेक्षेने स्थापन झालेली एमआयडीसी 36 वर्षांनंतरही तालुक्यातील एकाही लघु उद्योजकाला भूखंड देऊ शकलेले नाही। परिणामी स्थानिक जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पाहूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत। मारेगाव येथील शेतकऱ्यांचा आरोप आहे की शासनाने गरीब शेतकऱ्यांकडून नाममात्र किमतीत जमीन घेऊन ती मोठ्या किमतीत उद्योगपतींना विकली आहे। परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक दोन्ही नुकसान सहन करावे लागत आहे। तसेच एमआयडीसीसाठी त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या, पण त्या बदल्यात मिळालेला मोबदला अत्यंत तुटपुंज आहे। फक्त एकरी 5000 रुपये हा मोबदला होता, जो त्या काळातही अन्यायकारक होता। त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी तो मोबदला नाकारला। आजही या प्रकरणावर तोडगा न निघाल्याने शेतकरी न्यायासाठी भटकंती करत आहेत। शुभम ठावरी, माझी पण जमीन या एमआयडीसीला संपादित झाली आहे, तरी हे जमीन आमच्या शेतकऱ्याकडून बळजबरीने घेण्यात येत आहे आणि मोठ्या व्यावसायिकाला पुणे मुंबईतल्या यांना ते देण्यात येत आहे। आणि मारेगावचे जे स्थायिक लोक आहे, बेरोजगार इंजिनियर बाकी व्यावसायिक आहेत, त्यांना एक पण काही गुंठा पण त्यांना प्लॉट पाडून देण्यात आलेला नाही आणि त्यांना कोणतेही व्यापारासाठी जमीन देण्यात आलेली नाही आहे। फक्त हे उद्योग पुणे मुंबईसाठी आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे। आणि आम्हाला स्वतःच्या शेतीसुद्धा देण्यात येत नाही आमचीसुद्धा असूल, आणि आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून काही शासकीय नोकरी देण्यात यावी, काही जमिनीचे बाजारभावानुसार पैसे देण्यात यावे आणि आमचे जे मागची जी शेती आहे त्याला पूर्ण लास्टपर्यंत रस्ता देण्यात यावा, ही आमची मागणी आहे। ठावरी, माझा व्यवसाय शेतीचा आहे आणि मी हे शेती माझी एमआयडीसीनं संपादित केलेली आहे। आणि आज अशी परिस्थिती आली आहे का माझं जे कुटुंब आहे कशाच्या भरोशावर म्हणजे त्यांना पालनपोषण करायचं बा, हा माझा एक हे झाला। आणि जर हे एमआयडीसीनं जर जमिनी पूर्ण जर ताब्यात घेतली तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही असं मला म्हणायचं आहे। आणि दुसरा मला व्यवसाय जमत नाही, कारण मी खूप शिकलेला नाही आहे। तुमची किती एकर शेती गेली? माझी 4 एकर शेती गेलेली आहे। त्याचा मोबदला मिळाला तुम्हाला? नाही, मोबदला मिळाला नाही आम्हाला। ते काहीच मिळालं नाही। 5000च्या भावानं ते यांनी एकराप्रमाणे जे जमीन घेतली होती, आम्ही ते पैसे काही उचललेले नाही आहे। आणि आज म्हणजे आमची जमीन फुकटामध्ये एमआयडीसी ताबा करत आहे। अजूनपर्यंत आम्ही एकही रुपया घेतलेला नाही आहे। तर शासन प्रशासनाला कोणती मागणी करताय तुम्ही? आम्ही म्हणजे बाजारभावाप्रमाणे एमआयडीसीनं आम्हाला पैसे द्यावे, तरी म्हणजे एमआयडीसीनं त्यांना म्हणजे कुठंतरी नोकरीचं म्हणा किंवा काही असं त्यांनी करायला पाहिजे। हे एमआयडीसीने शेतकऱ्याची जमीन बळजबरीने या ठिकाणी घेतलेली आहे। शेतकऱ्यांनी शेतीचे पैसेसुद्धा घेतले नाही आणि एमआयडीसीने त्यांच्या शेतांमध्ये लेआउट टाकलेला आहे। शेतकऱ्यांच्या एमआयडीसीने अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या बाजूला त्यांची जमीन आहे, त्या जमिनीकडे जाण्यासाठी रस्तासुद्धा दिलेला नाही आणि एकच प्लॉट त्यांनी 12 एकरचा टाकला। आमचं म्हणणं असं आहे की तो 12 एकरचा प्लॉट त्याचं पृथक्करण करा, त्याची विभागणी करा आणि मारेगावमध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना एक प्लॉट द्या आणि शेतकऱ्यांसाठी एक रस्ता द्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेती गेल्या आहे त्या शेतकऱ्याला आजच्या भावाप्रमाणे किंमत द्या। शेतकरी शेत द्यायला तयारच आहे। अशा प्रकारची रास्त मागणी शेतकरी या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला करत आहे। जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे त्या रोजगारांना संधी मिळण्यासाठी त्यांना छोटे छोटे प्लॉट देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे मुलं आहे त्या मुलाला प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना नोकरीची संधी एमआयडीसीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि ती मागणी अगदी रास्त आहे। एमआयडीसीमध्ये 23 एकर जमिनीपैकी केवळ एका 12 एकर भूखंडावर प्लॉट पाडण्यात आला असून तो एका उद्योगपतीला नाममात्र किमतीत दिला गेल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। उर्वरित भूखंड मात्र रिकामाच आहे। या व्यवहारामागे कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत का याची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। संगणवार, एमआयडीसी अमरावती इथून सर्वेर आहो मी। तर मारेगाव लघु औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण 14 भूखंड असून त्यापैकी 5 भूखंडाचे वाटप झालेले आहे। तर त्यापैकी 3 भूखंडाचे ताबे आपण दिलेले आहे आणि उर्वरित जे 2 भूखंड आहेत त्यावर शेतकऱ्यांनी वहिती केल्यामुळे ताबे देणे अद्यापपर्यंत शक्य झाले नाही।
तर आता आपण प्रयत्न करत आहोत की शेतकऱ्यांना ताबे देण्याचा. भूखंड किती स्क्वेअर फूटचे आहे सर? भूखंड आहे A1 आहे 3150, A2 आहे 4000, A3 1605, 1605, A4 आहे 500 स्क्वेअर मीटर, A5 A5 750, A6 आहे 5700, 50,700. 50,000 हाच तेवढा भूखंड थोडा मोठा आहे. आणि 3 कमर्शियल प्लॉट आहे यामध्ये. ते 12 एकरचा जे भूखंड तुम्ही ते ज्याला दिला आहे हां. ते कुठला आहे तो प्रॉपर? ते प्रॉपर वणीचे आहे ना. कोण आहे? त्यांचं नाव वगैरे? आपल्या ऑफिस थ्रू आपण सध्या इथे सद्यस्थिती अहवालासाठी आलेलो आहोत. कदाचित अशी मागणी होती मारेगाव तालुक्याच्या बेरोजगाराची का सदर जे प्लॉट 12 एकरचा जे प्लॉट आहे हां. त्याच्यामध्ये विभाजन करून अनेक बेरोजगाराला उद्योग मिळत होते अशी मागणी होत आहेत. ते असं करता येणार नाही का त्यात? सध्या भूखंडाचं वाटप झालेलं आहे ते 2015लाच झालेलं आहे. तर वरिष्ठांकडून माहिती घेऊन कळवावं लागेल याबाबत जर फॉलोअप झाला असेल तर. आणि सदर जमिनीचे गैरव्यवहार होत आहे अशी बी चर्चा आहे. याच्यावर तुमच्याकडून कोणती उपाययोजना वगैरे काही? सध्या तरी जमिनीवर काही गैरवापर किंवा हे काहीच होऊन राहिलेलं नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे असं निदर्शनात येऊन राहिली इथे की ते शेतकरी वहिती करून राहिले. फक्त नाही वहिती नाही, काही लोकांचं ज्या लोकांना इश्यू झाला आहे प्लॉट तो दुसऱ्याला विकत आहे असे सुद्धा जनतेकडून सांगण्यात येत आहे. सध्या तरी असं निदर्शनास आले नाही तरी परंतु आम्ही चेक करून सांगू शकतो तुम्हाला माहिती. तुमच्या रजिस्टरवर असेल कदाचित, कारण 2018च्या 15च्या नंतरच अलॉटमेंट झालेली आहे. तेव्हापासून तर ट्रान्सफरच्या केसेस आणखी झालेल्या नाही. तर आपण असं म्हणणं योग्य राहणार नाही. हो, तर उद्योग मिळावं, रोजगार मिळावं हीच अपेक्षा मारेगाव तालुक्यातील निश्चित जनता करीत आहे. भूखंडाची जर योग्यरित्या वाटप झाले, उद्योजकांना जर तिथे उद्योग उभारणीस आपण सहकार्य करू शकलो तर नक्कीच यामध्ये औद्योगिक विस्तारासाठी मदत होईल आणि उद्योग उभे राहतील. आपण इतका प्रयत्न करू शकतो.